हाय, वेलकम टू माय चॅनेल. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो गुढीपाडव्याची तयारी चालू होती. गुढी उभा करण्याचा मुहूर्त होता 7:45 ते 8:15 पर्यंत, असा काहीतरी मुहूर्त होता. आणि इथं मी सगळी तयारी करून घेतली होती. आणि आता मी साडी घातली एक म्हटल्यानंतर स्मिराला पण साडी घालायची होती, त्यामुळे तिला पण साडी घालून घेतली. आणि ती साडी ना आम्ही रेडीमेडच सोलापूरवरून आणली होती. स्मिराला साडी वगैरे नेसवली आणि त्यानंतर इथं गुढीला पण साडी नेसवायची होती. नवीन साडी गुढीला आम्ही दरवर्षी नेसवतो, त्यामुळे इथं गुढीला पण साडी नेसवायचं चालू होतं. स्मिरल बघते लिपस्टिक कशी लावणार आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथं स्मिरल बघा किती छान दिसते. सगळं तिनं लिपस्टिक वगैरे स्वतःच लावलंय. साडी फक्त मी घातली होती तिला. आमच्याकडे ना गुढीला खोबरा आणि खारकेचा हार घालायची पद्धत आहे. त्याच्यासोबतच आपला रेग्युलर गाठींचा हार तर असतोच. आणि गुढीपाडव्याला जो प्रसाद करतात ना, कडुलिंब, गुळ आणि हरभऱ्याची डाळ, तो तुम्हाला खायला आवडतो का ते नक्की सांगा. पण कंपल्सरी तो आज खावाच लागतो. आणि इथं बघा छान अशी गुढी उभा राहिलेली आहे. गुढी उभारल्यानंतर ना खूप छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर इथं तयारी तर अगोदरच करून घेतली होती. इथं गुढीची पण पूजा मी करून घेतली. त्यानंतर सासूबाई पण आतमध्ये काहीतरी आणायला गेले होत्या, त्यांनी पण त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. आणि त्या जसं सांगतात ना त्या पद्धतीनेच इथं मी पूजा केली, कारण प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते. आमच्या माहेरी थोडीशी पद्धत वेगळी आहे आणि इथं सासरी थोडीशी पद्धत वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्या पद्धतीनेच मी इथं पूजा त्या सांगत होत्या तसं करत होते. दोघींनी पण छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि दुसरीकडे गुढी उभारायला कुठे जागा नसल्यामुळे आम्ही इथं तुळशीपाशीच गुढी उभा करतो. आणि आपल्या लहानपणी आपण साखरेचे हार वगैरे सगळ्यांना गल्लीमध्ये वाटायचो आणि आपण पण गळ्यात घालून खायचो. ते तुम्हाला आठवतंय का? आत्ताची मुलं ते खायला नको म्हणतात, त्यामुळेच मिरली तर रडत होती. आणि गुढी वगैरे उभा करून आवरून घेतलं. त्यानंतर कपडे चेंज केले, कारण साडीमध्ये तर आपल्याला काय पुरणपोळीचा स्वयंपाक होणार नाही. आणि ते सगळ्यांसाठी अगोदर नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आणि साईड बाय साईड पुरणपोळीचा पण स्वयंपाक चालू होता. आज गुढीला पुरणपोळीसोबतच शेवयाची खीर पण करतात, तर ती पण आमची इथं करून झाली होती. त्यानंतर ना मी रूम आवरायची म्हणून वर आले होते. आणि वरती रूममध्ये आल्यानंतर पाहिलं तर हे आरसा फुटलेला होता. आणि ते पाहून थोडंसं टेन्शनच आलं होतं, कारण आज शुभ मुहूर्त आहे, गुढीपाडवा वगैरे आहे. आणि असं काच फुटणं शुभ असतं किंवा शुभ हे काय माहीत नव्हतं. पण मी कुठं तर ऐकलं होतं की काच फुटणं शुभ असतं, आणि त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. त्यानंतर इथं भजीची वगैरे सगळी म्हणजे पुरणपोळीची स्वयंपाकाची तयारी चालू होती. आणि तुम्हाला माझे असे लॉंग व्हिडिओ पाहायला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा. आजचा पहिला माझा लॉंग व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा. आठवड्यातून एकदा मी असे लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. चलो बाय.